हा, अरे तुम्ही आज लवकर घरी? अहो एका क्लायंट बरोबरची मीटिंग कॅन्सल झाली सो फ्री झाले लवकर. चला उत्तम, तुम्हाला आता आराम मिळेल. छान, मी आलो, फ्रेश होऊन येतो. अरे वा, राजवाड्यांचा मूड खूपच छान दिसतोय. आत्ताच बोला बघा नाटकाबद्दल किंवा सिनेमाबद्दल त्यांच्याशी. कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी. कॉफी हा, थँक्यू. ऐका ना. बोला ना. आईकडे होते ना तर आता रोहन भेटला मला बाहेर, म्हणजे असंच भेटलो आम्ही. तर मला आठवलं तो बघा ते काहीतरी नाटकाला वगैरे गेला होता. तसं केलं पाहिजे ना आयुष्यात. म्हणजे असं कधीतरी सिनेमा बघितला, एखादं नाटकच बघितलं जाऊन. जा ना तुम्ही, खरंच जा. मला खरंच वेळ नाहीये. असा वेळ नाही निघू शकत आयुष्यात, तो काढावा लागतो. अहो पण तुम्ही जा ना, हवं तर मी तुम्हाला तिकीट काढून देतो, तुम्ही जा. का? मी काय माझं तिकीट काढू शकत नाही की काय? नाही नाही, पण असंही मी तुम्हाला तिकीट काढून देतो, तुम्ही बघा, पण मला खरंच वेळ नाही. हे बघा, मला तुमच्या बरोबर नाटक बघायचं असेल तर तुम्हाला वेळ काढता नाही येणार आहे का माझ्यासाठी? नाही हो, मला खरंच वेळ नाही. फाईन, पण तुम्ही जा. ओके ओके ओके. तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे. कितीदा नव्याने. किती छान वाटतं ना. अधीरा, आय एम सॉरी. उगाच मी आईमुळे तुझ्यावर वैतागलो. ओके, आय अंडरस्टँड. आय नो तू टेन्शन मध्ये होतास म्हणून माझ्यावर इतकी चिडचिड केलीस. पण रोज तुझ्या एक लक्षात येतंय का, लग्न झाल्यापासून आपल्या दोघांमध्ये जे काही वाद झालेत ना ते सगळे आईंमुळे झालेत. म्हणजे बघ ना, न्यू इयर पार्टीमध्ये माझं आणि आईंचं भांडण झालं म्हणून मी घर सोडून निघून गेले. आणि नंतर आईंनी आणि सुष्मिताने मिळून आपल्या डिवोर्स करण्याचा प्रयत्न केला. नाही, ते दोघींचं खरंच खूप चुकलं होतं. ऑफकोर्स चुकलं होतं. आणि मग नंतर आईंच्या त्रासाला कंटाळून मीच सजेस्ट केलं होतं की आपण वेगळं राहूया. तर त्या माझ्या माहेरी राहायला गेल्या. नंतर होळी झाली, तो होळीचा तमाशा झाला. मग मी वेड्यासारखे पैसे जाळले आणि मग आपल्याला मूल होत नाहीये त्यावरून भांडण झालं. पण तुला हे सगळं कळतंय का? हे सगळं ट्रेस केलं ना तर सगळं आईपर्यंत पोहोचतंय. रो अधीरा, ऐक ना, पण आपण यानंतर आपलं रिलेशनशिप एवढं स्ट्रॉंग बनवूयात ना की बाकीच्या गोष्टींचा आपल्याला फरकच नाही पडला पाहिजे. फरक कसा पडणार नाही रो? आपल्या हातात आहे का ते? हे बघ, माझ्या हातात तर बिलकुल नाहीये. मला सांग, मी आजपर्यंत स्वतःहून कधी भांडण काढलंय? नाही ना. रो, माझी नाहीये इतकी सहनशक्ती, माझ्यामध्ये नाहीये तितके पेशन्स. अधीरा, बघ, मला कळतंय. आई तुझ्याशी बऱ्याचदा असं विचित्र वागून सुद्धा तू खूपदा तुझा पेशन्स होल्ड करतेस आणि शांत राहतेस. पण ट्रस्ट मी बेबी, मला खरंच याचं खूप कौतुक आहे. अगं पण आईचा तू स्वभाव आहे, तो नाही बदलणार आहे. आता तू ऑब्झर्व केलेस का, तू जेव्हा तिच्याशी भांडलीस ना ती उलट जास्तच प्रोवोक झाली आणि जास्तच लाऊड झाली. सो इट्स बेटर की तू ना शांतच राहत जा. तिचं एका कानाने ऐकत जा आणि दुसऱ्या कानाने सोडून देत जा. तुला कळत नाहीये का, शी हेट्स मी. आणि मला काय फील होतं तुला कळतच नाहीये. ट्रस्ट मी अधीरा, मला सगळं कळतंय. बरं हे बघ, तुला असं वाटतं ना की आई हेट्स यू, पण बाबा लव्स यू. नंदूताईला तू आवडतेस. आणि सगळ्यात महत्वाचं बेबी, तुला माहितीये ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग मला सांग, आता आपण आईवरच अडून राहायचंय का? तिला बघ, आई आणि बाबा ना आता म्हातारे होत चाललेत ग, आणि मी त्यांना आता नाही सोडू शकत. मी सोडायचं म्हणालेच नाहीये. हे बघ, इनफॅक्ट मलाही आवडते फॅमिली, मलाही आवडतं फॅमिली बरोबर राहायला. हे बघ, मी ना अडून राहतच नाहीये.
ओके आय ट्राय माय लेवल बेस्ट, पण त्याच आपल्या मला कळतंय अधीरा की आई खरंच तुझा कधी कधी अंत बघते. ओके सो लेट्स मेक अ डील. वॉट? ज्यावेळी तुझ्यात आणि आईमध्ये भांडणं होतील ना त्यावेळी तू शांत राहत जा आणि तो राग ना हवं तर तू माझ्यावर काढत जा. तू मला बोल, मला ओरड, मला मार आणि आय प्रॉमिस मी त्यावर काहीच रिॲक्ट नाही करणार. पण प्लीज अधीरा तू ना आई समोर शांत राहत जा. प्रो नाही, मला एक डील नाही जमणार. कारण ना मी एक माणूस आहे. ओके आय एम नॉट अ रोबोट. मला फिलिंग्स आहेत. असं एकाचा राग दुसऱ्यावर काढायला मला नाही जमणार रो. मला ज्या माणसांचा राग येतो ना मी त्याच माणसांवर काढेन. कारण त्यांनाही कळू दे की दुसऱ्यांना सुद्धा मन असतं. हे बघा स्वानंदी मॅडम, आपण ना आपल्यात एक रूल ठरवून घेऊया. आपल्यात कितीही भांडणं झाली ना तरी सुद्धा त्या भांडणाच्या अवस्थेत झोपायचं नाही. किती उशीर झाला तरी चालेल, पण आपल्यातलं जे काय असेल ते भांडण मिटवायचं आणि मग झोपायचं. येते एक मोठं पातेल्यावर कॉफी घेऊन. या घेऊन या ना. नाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक परंपरा आहे आणि तुमच्यासारखा परंपरा जपणारा माणूस नाटकाला नाही म्हणतो. माझे बाबा ना लहानपणी आम्हाला घेऊन जायचे बालनाट्य बघायला. आईसाठी गजरा घ्यायचे. असा त्या थिएटरमध्ये त्या खुर्च्यांवर असा त्या गजऱ्याचा सुगंध दरवळत असायचा. नाटक बघायला गेल्यावर त्या टाळ्या, ती हास्याची कारंजी आणि हे सगळं अनुभवणं हा इतका छान अनुभव असतो. पण ठीक आहे, तुम्हाला जर त्या अनुभवापासून मला वंचित ठेवायचे तर हरकत नाही. ठीक आहे, बघूया. बघूया म्हणजे नाटक बघूया का की याबद्दल काय करायचं ते बघूया. आपल्या धिंगरा प्रोजेक्टवरच्या टीम लीडने वीकली रिपोर्ट मेल केलाय, तोच चेक करतोय. ऑल गुड. अरे एकदम ग्रेट. आपली टीम हुशारच आहे रे. अरे हा, आपण त्या परेरांबरोबर काम केलं होतं. म्हणजे व्हेरी डिफिकल्ट पार्टी टू वर्क, पण त्यांना आपलं काम आवडलं आणि ते आपल्याबरोबर अजूनही डील करायला तयार झालेत. तुला सांगायचंच राहून गेलं. क्या बात है. अरे मग आजच टीम मीटिंग करूया आपण. येस. निकिताचा फोन मला का करते? तुमचं भांडण झालंय काही? नाही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर नाही. हा, तिची ती चिडू शकते, पण माझ्यापर्यंत तरी काय आलेलं नाही अजून. बघ कट झाला. तू फोन उचलत नाहीस का तिचा, म्हणून ती मला फोन करत असेल. घे बोल. बोल बोल. हॅलो निकिता. तू का उचलला समरचा फोन? एक तर धड तुला त्याची नीट ऍक्टिंग पण करता येत नाही. आवाज काढायला शिक आधी. फोन दे त्याला. अगं पण मी त्याचा आवाज का काढेन? फोन दे त्याला आधी. फोन दे. ओके ओके ओके. भडकली, जाम भडकली.